मराठी लोक बिझनेसमध्ये का फेल होतात? असं नाही आहे बिझनेसमध्ये मराठी लोक सगळीच फेल होतात. आपल्या मराठी लोकांचे बरेच मोठे आदर्श आहेत आणि बरेच मोठ्या क्रांती बिझनेसमध्ये मराठी लोकांनी घडवलेल्या आहेत. पण तरी पण बरेचशी लोक फेल होतात आणि त्या बरेचसे लोक म्हणजे 90% फेल होतात, राईट? तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर मी या व्हिडिओमध्ये आज हे कव्हर करणार की कसं आपल्याकडे एज्युकेशन नाही आहे, कसं आपल्याकडे फायनान्शियल सपोर्ट नाही, कसं आपला माइंडसेट नाही आहे, कसं एकमेकांना मदत करण्याची वृत्ती नाही आहे, राईट? कसं रिस्क टेकिंग आपण घेऊ शकतो, नाही शकतो, राईट? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या डीपमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बोलूया की मराठी बिझनेसमॅन का फेल होत असतो. हे माझं मत आहे, राईट? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे असं वाटतं की आपण रिस्क टेकर्स नाही आहे, म्हणून बिझनेस रिस्क टेकर नाही आहे. तर का? मला वाटतं की मराठीमध्ये जेवढे पाहिजे तेवढे आपल्याकडे रोल मॉडेल्स नाही आहेत. म्हणजे काय की आपल्याकडे मराठी कम्युनिटीतनं बिझनेसमॅन झालेली लोकांचे रोल मॉडेल पाहिजे की मला ह्याच्यासारखं बनायचं आहे, मला ह्याच्यासारखं बनायचं आहे, राईट? तर ह्याची खूप कमी आहे आणि ते कमी असल्यामुळे आपल्याला वाटतं की बिझनेसमध्ये आपण काय केलं तर आपण फेल होऊ शकतो, त्यामुळे ती रिस्क घ्यायलाच नको, त्यापेक्षा आपण एखादी नोकरी घेऊ, काहीतरी वेगळंच करू, पण बिझनेस नको करू. तर ही रिस्क फॅक्टर तर मी माझ्या बऱ्याचशा टॉकमध्ये सांगत आलो आहे. पण ह्याला एक उलटं गोष्ट आहे की ॲक्च्युली तुम्ही बघितलं ना तर मराठी लोकांनी पूर्ण देशावर राज्य केलेलं आहे आणि देशावर राज्य करणं म्हणजे ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. कारण जेव्हा तुम्ही लढायला जायचे तुमचे पूर्वज, तेव्हा जिवंत परत येतील का नाही याची गॅरंटी नव्हती. म्हणजे तुम्ही रिस्क घ्यायचे. म्हणजे मराठी कम्युनिटी ही बेस्ट कम्युनिटी आहे बिझनेस करण्यासाठी. इट इज जस्ट ते आता एका ह्याच्यात अडकलेत की नाही आपण बिझनेस करू शकत नाही, राईट? तर हा पहिला फॅक्टर आहे की तुम्ही बिंदास रिस्क घ्या, बिंदास रिस्क घ्या, काही होत नाही. हा पहिला फॅक्टर. दुसरा, आपल्याकडे ही खरीच गोष्ट आहे की आपल्याकडे ना फायनान्शियल सपोर्ट सिस्टीम नाही आहे कम्युनिटीमध्ये. म्हणजे एक दुसऱ्यांना मदत करण्याची कम्युनिटी नाही आहे. आणि तसं नाही आहे, इकोसिस्टमच नाही आहे आपल्याकडे की एखाद्याला बिझनेस करायचं तर कमी व्याजात पैसे मिळतील का, एखाद्याला बिझनेस करायचं तर एकमेकांना मदत करता येईल का, एखाद्याला बिझनेस करायचा आहे तर अशी एखादी बँक आहे का की ती बिझनेसमॅन आला की त्याला पैसे द्यायला तयार आहे, राईट? तर आपल्याकडं ही बिझनेसची कम्युनिटी नाही आहे जो फायनान्शियली सपोर्ट करेल. तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण हा सुटेल. मी माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की पैसे कसे जमा करायचे ते पण कळून जाईल, राईट? तर आपण काय पाहिलं, रिस्क टेकिंग आणि त्यानंतर फायनान्शियल गोष्टी. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट ह्या बिझनेस कम्युनिटीमध्ये जी लागते ते म्हणजे माइंडसेट. की तुमचा माइंडसेट आहे का बिझनेस करायचा? तर माइंडसेट कसा बनतो? एक तर रोल मॉडेल लागतो किंवा दुसरा तुम्हाला ट्रेनिंग्स घ्यायला लागतात. तुमच्यात ही वृत्ती आहे का की दुसऱ्या कम्युनिटीकडनं किंवा दुसऱ्या देशामध्ये कोण कसा बिझनेस करतोय त्याच्याकडनं शिकून आपण इम्प्लिमेंट करू? आपण एकदम ताठ मानेने म्हणतो नाही नाही मी कुणाकडनं शिकणार नाही, तुम्ही आमच्याबद्दल असं का बोलताय, आम्ही पण नाही. असं नाही. तुम्हाला ओपन माइंड ठेवून कायम शिकण्याची गरज असते. मी तुम्हाला सांगतोय, मोठे मोठे बिझनेसमॅन ज्यांचे 100 काय 1000 कोटीचे टर्नओव्हर आहेत ते पण शिकत असतात. आपल्याकडे मराठी माणसाला फॉर्मल एज्युकेशन घेऊन बिझनेस शिकण्याची वृत्ती नाही आहे. ती आता यायला लागली या जनरेशनमध्ये. पण तुम्ही ती जर सॉल्व्ह केली तर नक्की, म्हणजे बरेचसे ऑनलाईन कोर्स असतात, जसं माझा पण एक कोर्स आहे. असे ऑनलाईन कोर्सेस घ्या, शिका बिझनेस कसा करायचा आणि मग तुमचा माइंडसेट बनेल आणि मग तुम्ही एखाद्या रोल मॉडेलकडे बघा. डझंट मॅटर तो रोल मॉडेल आत्ता मराठीचाच आहे, कोणी रोल मॉडेल असू शकतं. आपल्यासाठी रतन टाटा असू शकतात, कोणी असू शकतं. त्यांच्यासारखं बनण्याचा तुम्ही एक रोल मॉडेल ठेवा, तर तुम्ही बिझनेसमध्ये फेल होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आपण काय काय भेटलं? 3 गोष्टी. पहिली गोष्ट जी पाहिली की रिस्क टेकिंग ॲपेटाईट आहे का, तुम्ही रिस्क घेऊ शकता का. दुसरी गोष्ट फायनान्स. तिसरी गोष्ट माइंडसेट. आणि माइंडसेटमध्येच आपण काय पाहिलं, फॉर्मल एज्युकेशन किंवा इनफॉर्मल एज्युकेशन आणि रोल मॉडेल. ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मराठी बिझनेसमॅनला फेल व्हायचं नसेल तर आपल्याला ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. अजून 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्या मराठी बिझनेसमॅनला फेल होण्याला सगळ्यात महत्त्वाच्या, त्या म्हणजे
आपणच आपल्या लोकांना मदत करत नाही. आपणच आपल्या लोकांना मदत करत नाही. म्हणून आम्ही जी मोहीम चालू केली, तुम्ही सगळ्यांनी करा. प्रत्येक गावामध्ये ती चालू होऊ द्या, की आपल्या मराठी लोकांना मदत करा. ज्यांनी बिझनेस चालू करायचा त्याच्याकडनंच घ्या. आणि जो बिझनेस चालू करतोय त्यांनी पण लोक येतात म्हणून त्याला डबल भाव लावून असं करू नका. जे मार्केटमध्ये चाललंय तेच लावून करा. पण मराठी लोकांचा बिझनेस चालला पाहिजे आणि आपणच आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमी आपल्या हातात घ्यायला पाहिजे. राईट. दुसरी, जी लोक पुणे मुंबईमध्ये आहेत त्या आणि कोल्हापूर नाशिक अशा ज्या शहरांमध्ये आहेत त्या लोकांना मी सांगेल, जी लास्ट गोष्ट आहे जी आपली मिसिंग आहे मराठी कम्युनिटीची, ती म्हणजे नेटवर्किंग. आपण नेटवर्किंगमध्ये फार मागे आहोत. आपल्याला नेटवर्किंगचा बेनिफिट हा बिझनेसमध्ये होतो हे क्लिअर आहे. राईट. तर तुम्हाला ज्या ज्या नेटवर्किंग असतील, बऱ्याचशे नेटवर्किंग फोरम आहेत, ते फाइंड आउट करा. तिथे जावा, त्या बिझनेस कमिटीमध्ये जावा. तिथे तुम्हाला खूप शिकायला मिळेल. तिथे तुम्हाला इन्व्हेस्टर भेटतील, तिथे तुम्हाला बिझनेस आयडियाज भेटतील, तिथे तुम्हाला जर तुम्ही बिझनेसमध्ये कुठे अडकला असाल तर त्याचे कसं बाहेर निघायचं ते कळेल. तर नेटवर्किंगला तुम्ही अजिबात अंडर एस्टिमेट करू नका. तुमच्या गावाकडे नसेल इंटरेस्ट, पण तुम्हाला जर महिन्यातनं एकदा पुण्याला यायला लागलं त्या कम्युनिटी बरोबर बोलायला, त्याच्याशी शिकायला, तर नक्की या आणि नेटवर्किंगला तुम्ही मिस करू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला जर असं वाटलं की माझा बिझनेस मला ग्रो करायचा आहे किंवा नवीन काहीतरी चालू करायचं आहे, तर मी एक कोर्स लॉन्च करतोय. त्याची माहिती या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तो कोर्स तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्याचा लाभ घ्या. आणि नक्की त्या कोर्सच्या 15 चॅप्टर नंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल की काय करायचं आणि काय नाही करायचं.